12 सप्टेंबर 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या बहुचर्चित दशावतार या सिनेमाने 10 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे। या सिनेमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। आता दशावतार हा सिनेमा या 5 कारणांसाठी पाहायलाच हवा। कोणती आहेत ती 5 कारण जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग जाणून घेऊया कोणत्या 5 कारणांसाठी आपण दशावतार हा सिनेमा पाहिलाच पाहिजे। सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे। थिएटरमध्ये या चित्रपटाचे शोज हाऊसफुल होत आहेत। दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शनी अशी कलाकारांची फौज या चित्रपटात पाहायला मिळत आहे। तसं तर दशावतार थिएटरमध्ये पाहण्याची अनेक कारणं आहेत, परंतु त्यापैकी 5 महत्त्वाची कारणं आपण जाणून घेऊयात। पहिलं कारण कथानक। कोकणातील पारंपरिक लोककला आणि त्याचं मर्म समजून घेत त्या माध्यमातून कोकणातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी केला आहे। बाप लेकाच्या प्रेमापासून सुरू झालेली ही कथा कोकणात विकासाच्या नावाखाली निसर्गाचा नाश करू पाहणाऱ्यांच्या विरोधात संघर्ष उभा करणाऱ्या गावकऱ्यांपर्यंत येऊन पोहोचते। ही अनोखी कलाकृती मराठीसह इतर भाषिक प्रेक्षकांनाही भावली आहे। दुसरं कारण सिनेमॅटोग्राफी। या चित्रपटाची मांडणी करताना कोकणातील जंगल, कातळ शिल्प, नदी, मंदिरं आणि तिथं रंगणारा दशावतार या सगळ्यांचा दिग्दर्शकाने सुंदर वापर करून घेतला आहे। या चित्रपटाची दृश्य कुठेही कृत्रिम वाटत नाहीत। इतक्या सुंदर पद्धतीने सिनेमॅटोग्राफी देवेंद्र गोलतकर यांनी सर्व काही टिपलं आहे। कोकणातील घनदाट जंगलात अनुभवायला मिळणारी गूढता, शांतता जशाच्या तशा पोहोचण्यासाठी तांत्रिक बाबींवर प्रचंड मेहनत घेतलेली दिसून येते। तिसरं कारण कलाकारांचा अभिनय। दशावतारी नट हा रात्रीचो राजा असता असं म्हटलं जातं। रात्री रंगणाऱ्या खेळात चेहऱ्याला रंग लावून दिलीप प्रभावळकर यांनी अत्यंत ताकदीने पात्र साकारलं आहे। महेश मांजरेकर, सुनील तावडे, रवी काळे, अभिनय वेरडे, विजय केंकरे या सगळ्यांनीच त्यांच्या नेहमीच्या भूमिकांपेक्षा वेगळी व्यक्तिरेखा उत्तमपणे साकारली आहे। प्रियदर्शनीला पहिल्यांदाच नायिकेच्या पलीकडे जात काहीतरी वेगळंच करण्याची संधी मिळाली आहे। चौथं कारण मेकअप। दशावतार म्हटलं की त्यात मेकअप हा त्याचा अविभाज्य घटक येतोच। दशावतारी खेळ रंगवणाऱ्या कलाकारांचा मेकअप प्रत्येक दृश्यात अप्रतिम दिसून येतो। त्याचबरोबर साऊंड, म्युझिक यामुळे चित्रपट पाहताना अनोखा अनुभव येतो। 5वं कारण एडिटिंग। कोणत्याही चित्रपटात एडिटिंगला खूप महत्त्व असतं। छोटे छोटे भाग एकत्र आणून त्यांची योग्य मांडणी करून प्रेक्षकांना संपूर्ण चित्रपटाचा चांगला अनुभव देण्याचं काम एडिटर करत असतो। जितकं एडिटिंग चांगलं तितकी कथेची मांडणी चांगली दिसून येते। दशावतारच्या यशात या एडिटिंगचाही खूप मोठा वाटा आहे। या 5 कारणांव्यतिरिक्त इतर कारणंही आहेत दशावतार हा सिनेमा पाहायला। तुम्ही दशावतार हा सिनेमा पाहिला की नाही हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा।